त्याच्यामध्ये फिशरीचा टॉपिक आपण दिलाय. तर फिशरी म्हणजे काय, तर आपण मत्स्य व्यवसाय करतो. आता मत्स्य व्यवसायाचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. आपल्याला माहिती समुद्रामध्ये करतो, गोड्या पाण्यात करतो. त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो की जे आयते मासे आहेत ते पकडणे, तर तुम्ही स्वतः त्याची लागवड करून करतो अशा प्रकारे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण त्याच्या क्रोनॉलॉजीपासून. तर 2006 मध्ये काय झालं, म्हणजे काय झाले बघा. तर 2006 मध्ये राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळाची स्थापना झाली. राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ. आता ते उद्दिष्ट पाठ करायची गरज आहे का, नावाचं बघा, मत्स्याचा विकास करायचा, मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता याच्यामध्ये वाढ करायची. म्हणजे तुम्ही कुठलीही अशी जर गोष्टी घेतली ना संस्था, त्याचं कॉमन सेन्स उद्दिष्ट लक्षात ठेवायचं, ते पाठ करत बसायचं नाही. त्याची उत्पादन वाढतो आपण, उत्पादकता वाढवतो. तर 2006 ची लक्षात घ्या, NFDB अर्थात राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळ ची स्थापना झाली 6 मध्ये. नंतर पुढचा आहे म्हणजे 2017 मध्ये काय झालं, मे 2017 मध्ये तर PM किसान संपदा योजना याच्यामध्ये आपण काय केले, मत्स्य व्यवसायाचा समावेश केला. तर ही स्कीम कशासाठी आणली मित्रांनो, किसान संपदा योजना. तर शेतकऱ्यांचं जे आपल्याला पीक असतं ना आपण काढलं, तर ते कधी कधी आपल्याला माहिती त्याचा नाश होतो, बरोबर. तर त्या पिकाचा नाश न होता त्याला आपण जर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये आणलं, म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आणलं, तर आपण त्याचं काय करू शकतो, जास्त पिकून देऊ शकतो. त्याच्यात प्रक्रिया करून शेतकऱ्यांना जास्त पैसा मिळवून देऊ शकतो. म्हणजे ते एक प्रकारे उद्योगधंद्याची पण वाढेल, शेतकऱ्यांना पण चांगलं इन्कम भेटेल, लोकांना देखील तो पदार्थ जास्त दिवस खायला भेटेल. आणि लक्षात जसं की आपण समजा की आपण लोणचे पकडूया, लोणचे म्हणजे काय तुम्ही प्रोसेसिंग केलं, तुम्हाला वर्षभर लोणचं खायला भेटेल ना, तसा प्रकार. तर तुम्ही किसान संपदा योजनेमध्ये अशा स्कीम म्हणजे अशा वेगवेगळे गोष्टी करता. आता सरकारने ही स्कीम अगोदरच लॉन्च केली होती की ही जाहीर तुम्ही संपदा योजना ती, पण सरकारला कळली की आपण मत्स्य व्यवसाय समावेश केलेलाच नाही. तर सरकारने नंतर काय केलं, याच्यामध्ये मत्स्य व्यवसायाची ऍडिशन केलेली आहे. तर ही होती तुमची प्रधानमंत्री किसान संपदा योजना मे 2017 ची स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये मत्स्य व्यवसायाची ऍडिशन केलेली आहे. पुढच्या 17 मध्ये काय झाले, महाराष्ट्राने नील क्रांती धोरण आणले. कधी 17 मध्ये. तर याच्यामध्ये नेमकं काय करायचं आपल्याला 2020 पर्यंत. तर याचा टार्गेट होतं की 2020 पर्यंत मत्स्य उत्पादनामध्ये 3 पट वाढ करायची. किती करायची, 3 पट वाढ करायची 2020 पर्यंत. हे 17चं महाराष्ट्र नील क्रांती धोरण होतं. नील क्रांती म्हणजे काय, तर ब्ल्यू रिव्हॉल्युशन. लक्षात घ्या, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. आपण जर तिकडे पाहतो ब्ल्यू रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी पाण्याचं संबंधित आहे त्या संदर्भात जे काही उत्पादन असते, मासे अजून काय बाकी असेल, कोळंबी वगैरे, त्याचं उत्पादन वाढवायचं. नंतर 5 मार्च 2022 ला एक सागर परिक्रमा उपक्रम द्यायचा होता. कधी 5 मार्च 2022 सागर परिक्रमा. तर नावातच परिक्रमा करायची. कशाची, सागरची परिक्रमा करायची. तर कुठून सुरुवात केली त्यांनी परिक्रमा म्हणजे काय करायचं, त्याला फेरी मारायची. तर गुजरातपासून सुरुवात करून सगळ्या किनारी राज्यांमध्ये काय करायचं होतं, या ठिकाणी मत्स्यपालन योजनेची जनजागृती करायची होती. म्हणजे थोडक्यात लोकांना माहिती द्यायची होती, जे मच्छीमार असतील वगैरे, जे कोणी असतील इंडस्ट्रीवाले, ते त्यांना थोडक्यात जनजागृती करायची. त्या संदर्भात ही परिक्रमा चालू होती गुजरातपासून आणि सगळे जे आपले कोस्टल केस आहेत त्यांच्यामध्ये जाऊन ही जनजागृती करायची होती. तर 5 मार्च 2022 ते लक्षात ठेवा. ठीक आहे, 5 मार्च 2022 सागर परिक्रमा उपक्रम. आणि 1987 मध्ये आपण नील क्रांतीची सुरुवात केलेली आहे. कधी सुरुवात केली, 87 मध्ये नील क्रांतीची सुरुवात झालेली आहे. पण ती अशी फॉर्मल नाही झाली. आपण जे फॉर्मल काय लॉन्च केले तर नंतर केले. म्हणजे आता तुम्हाला सांगितले की NFDB जे 6 आले, किसान संपदा योजनेमध्ये मत्स्य व्यवसाय आपण टाकले 17 मध्ये. 17 मध्ये आपले नील क्रांती महाराष्ट्राचं धोरण आले. 22 मध्ये आपण सागर परिक्रमा केलेली आहे आणि सांगितले की 87 मध्ये ब्ल्यू रिव्होल्युशन आलं होतं. आता मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा काय रोल आहे आणि भारताचा काय रोल आहे आपण ते पाहूया. हे बघा, जगामध्ये भारताचा 8% वाटा आहे. एकूण माशाच्या उत्पादनामध्ये, मत्स्य उत्पादनामध्ये किती वाटा आहे महाराष्ट्राचा, सॉरी भारताचा लक्षात घेतो आपण. भारताचा 8% वाटा आहे, 8. ठीक आहे. नंतर पुढचा म्हणजे तिसरा क्रमांक लागतो कशामध्ये, एकूण उत्पादनामध्ये. म्हणजे वाटा 8% आणि क्रमांक किती लागतोय, तिसरा लागतोय. नंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे ॲक्वाकल्चरमध्ये. तर एकूण उत्पादनामध्ये म्हटलं तर तुमचा तिसरा क्रमांक लागतोय आणि ॲक्वाकल्चरमध्ये म्हटलं तर दुसरा क्रमांक लागतोय. नंतर पुढचं ते म्हणजे उत्पादन आपण विचार करा 21-22चा. तर खाऱ्या पाण्यातील मासेमारीचं उत्पादन किती होतं, 4.12 दशलक्ष टन आणि गोड्या पाण्यातील मासेमारीचं उत्पादन किती होतं, तर 12.12 दशलक्ष टन. म्हणजे खाऱ्या पाण्यातील म्हणजे बघतो माफ करून दाखवतो, समजा भारत आहे. ठीक आहे, ऑन एन असं पकडा. तर इकडे जे आपल्याला माहिती की तुम्हाला 17 वेळा करतो, तर इकडे सगळं पाणी आहे, समुद्रातली मासेमारी होते, त्याला म्हणतात आपली खाऱ्या पाण्याची मासेमारी. पण त्याचं प्रमाण लक्षात घ्या, आतलं जे पाणी समजा इकडे तळे घेतलं, नदी अशी नदी वाटत नद्या वाटत समजा. तर या दोघांचं आपण कंपॅरिझन करायचं झालं तर गोड्या पाण्याची मासेमारी आपल्याकडे जास्त आहे. कारण का, आपल्याकडे भरपूर साऱ्या नद्या आहेत. लक्षात घ्या, आपली पॉप्युलेशन कुठे राहते, आतमध्ये राहते ना. ठीक आहे, कोस्टल एरियातून राहते, मान्य करतो. पण कसं आपल्याला समुद्र जाण्यामध्ये रिस्क असते. जे यांत्रिक बोटी असतात डीप सी मध्ये जाऊ शकतात, त्याच्या अट्टल आपल्याला माहिती कोळी असतात ते जाऊ शकतात. पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती की आपण नद्यामध्ये देखील मासेमारी करतो, तलावामध्ये देखील मासेमारी करतो. त्याच्यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारीचे प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. समुद्रामध्ये कसं रिस्क असतात, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राला तर भारतामध्ये जवळपास 12.12 एवढं दशलक्ष टन गोड्या पाण्याची मासेमारी आणि इकडे किती 4.12. तर लक्षात ठेवली बघा, 4 1 4 4 12. तुम्ही 4 आणि 12 लक्षात ठेवा. ते बघा 4 आणि 12. तर काय करायचं, 12 4.12 आणि 12.12 असं लक्षात ठेवलं की तुमच्या लक्षात राहील. म्हणजे जवळपास 3 पट होतो, बरोबर का. 3 पट तुम्ही लक्षात ठेवू शकता. 3 पटीने उत्पादन जास्त आहे कोणाचं, गोड्या पाण्यातील. खाण्याचं 4 आहे आणि गोड्यातील 12 म्हणजे 3 पटीने त्या ठिकाणी जास्त आहे. तर टोटल किती होतं बघा, 12 अधिक 4 16.24 म्हणजे 12.12 ऍड केली काय असेल ते. तर 16.24 दशलक्ष टन एवढं आपलं भारताचं उत्पादन आहे. आणि जगामध्ये किती क्रमांक लागतो भारताचा उत्पादनाच्या बाबतीमध्ये, एकूण मध्ये तिसरा लागतो आणि पर्सेंटेज म्हटलं तर 8% आहे आणि ॲक्वाकल्चरमध्ये दुसरा क्रमांक आहे. आता मत्स्य उत्पादन राज्यांची क्रममध्ये आपण विचार केली तर समुद्री मासेमारीमध्ये कोणाचा पहिला क्रमांक आहे, गुजरातचा आहे. आणि गुजरात राष्ट्राच्या भारतामधील सगळ्यात जास्त कोस्टल टेस्ट म्हणजे सगळ्यात जास्त समुद्र किनारा कोणाला लावला आहे, तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकत असता बघा, सगळ्यात जास्त किनारा लावला आहे तर गुजरातला, राईट. त्याच्यामध्ये कॉमन सीसी लक्षात गुजरात 1 नंबर आहे. नंतर तुमचं तमिळनाडू आणि 3 नंबर आहे आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश असं लक्षात ठेवा. पहिले एक ऍटलीस्ट तुम्हाला माहिती आहे गुजरात. नंतर तुमचं अंतर्गत मासेमारी. अंतर्गत मासेमारीमध्ये काय तर आंध्र प्रदेश जास्त आहे 1 नंबर. तर का त्या ठिकाणी तलावांची संख्या आपण म्हणू शकतो की जास्त आहे. पश्चिम बंगाल त्या ठिकाणी पण तलाव किंवा आपल्याला गंगा नदी माहिती आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील अंतर्गत मासेमारी जास्त आहे. तर आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल अंतर्गत मासेमारीमध्ये 1 नंबर कोणी, आंध्र प्रदेश. तर आलं लक्षात, आंध्र प्रदेशने दोन्हीकडे डंका वाजवला आपला. म्हणजे समुद्री मासेमारीमध्ये तिसरा क्रमांक आहे आणि नॉर्मल अंतर्गत मासेमारीमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये पहिला क्रमांक आहे. असं फक्त कन्फ्युज करू नका, समुद्रामध्ये त्यांचा तिसरा क्रमांक आहे आणि अंतर्गत मध्ये कसं आहे त्यांचा पहिला क्रमांक आहे. तर कसं लक्षात ठेवू शकता बघा, आपण काय होतं
अंतर्गत म्हणजे आंध्र लक्षात आंध्र अंतर असं काहीतरी करू तुम्ही करू शकता आंध्र त्या हिशोबाने पहिल्या क्रमांक लागतो त्या ठिकाणी. चलो आता हे होतं तुमच्या क्रमवारी. आता पुढचं पाहूया आपण ते म्हणजे संस्था. तर वेगवेगळ्या संस्था कुठल्या आहेत मच्छीमारीसाठी. तर या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली. इथे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आहे ना, त्याला तुम्ही काय करा थोडंसं नाव त्याचं चेंज करा. एक सेकंड. तर ऍक्च्युली या ठिकाणी थोडीशी चूक झाली. ऍक्च्युली हे जे आपण इन्स्टिट्यूशन आता घेतोय ते ऍक्च्युली प्रॉपर इंग्लिशमध्येच होतं. पण कसं आहे आपण मराठी विद्यार्थ्यांसाठी त्याचं मराठी ट्रान्सलेशन करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये थोडंसं ते प्रिंटिंगवाल्याकडनं टायपिंगवाल्याकडनं मिस्टेक झाली. त्याच्यामुळे थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. त्या ठिकाणी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ नाही तर नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड असं त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. तर कुठे त्याचा हेडक्वार्टर हैदराबादला आहे. फुल फॉर्म लिहून घ्या तुम्ही नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड. दुग्ध विकास मंडळ करून टाका. दुग्ध तुम्ही काय करा मत्स्य करा राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड किंवा मंडळ. तर हैदराबादची हेडक्वार्टर आहे मित्रांनो. ठीक आहे. तर कसं लक्षात ठेवा हैदराबाद आपल्या माहिती आंध्र प्रदेशची राजधानी होती बरोबर. तर त्या अंध्र लक्षात ठेवू शकता. आंध्र प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो अंतर्गत मासेमारीमध्ये. तेव्हा तुम्ही ते लक्षात ठेवू शकता लॉजिकली. हैदराबाद अगोदर आंध्र प्रदेशची राजधानी होती लक्षात ठेवा. चलो तर पुढचा आहे म्हणजे आता राजधानी वेगळी आपल्याला माहिती आहे. हैदराबाद आता तेलंगणाची राजधानी आंध्र प्रदेशची आता नवीन राजधानी वेगळी बनवली त्यांनी. नंतर पुढची आहे म्हणजे केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था. तर याचं हेडक्वार्टर कुठे सागरी मत्स्य कोची. तर कोचीमध्ये लक्षात घ्या समुद्र आपल्याला माहिती जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी समुद्रामध्ये मासेमारी जास्त होती. त्यामुळे सागरी मत्स्य संशोधन संस्था कुठे तर कोचीला आहे. नंतर पुढचं सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर. ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय ज्या ठिकाणी गोड पाणी आणि समुद्राचं पाणी एकत्र येतं त्याला आपण म्हणतो ब्रॅकिश वॉटर. म्हणजे नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या ठिकाणी काय होतं गोड पाणी समुद्राशी मिळतं त्याला म्हणतात ब्रॅकिश वॉटर. आलं लक्षात. तर तो गोड पाणी खाऱ्याचा मधला गोड पाणी आणि खाऱ्या पाण्याचा मधला प्रकार म्हणजे ब्रॅकिश वॉटर बरोबर. त्याची सॅलिनिटी जवळपास 35-50 पर्यंत असते. तुम्ही जॉग्राफीमध्ये कुठे शिकलाय. चलो तर याचं हेडक्वार्टर कुठे चेन्नईला कुठे चेन्नई. पुढे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर. त्याचं हेडक्वार्टर कुठे भुवनेश्वरला आहे. ॲक्वाकल्चरचं फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चरचं हेडक्वार्टर कुठे भुवनेश्वरला. वरचं होतं ब्रॅकिश वॉटर त्याचं चेन्नईला. सागरी मत्स्य म्हटलं तर कोचीला आणि नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्डचं कुठे तर हैदराबादला. पुढचं केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्था. तर ही फिश टेक्नॉलॉजीची संस्था आहे. ती देखील कुठे कोचीला आहे. ते काही कुठे कोचीला आहे. नंतर पुढचं आपण पाहूया म्हणजे केंद्रीय अंतर्गत मत्स्य संशोधन संस्था. म्हणजे जे इंडियन फिशरी असतात ना अंतर्गत मत्स्य संशोधन संस्था म्हणजे काय सेंट्रल इंडियन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. ते कुठे आहे तर ते बारापूरला आहे. इंडियन फिशरीजचा रिसर्च होतं त्या ठिकाणी. नंतर इंडियन म्हणजे काय समुद्रातलं नाही तर गोड्या पाण्यातलं मासेमारीला आपण अंतर्गत मत्स्य म्हणूया. नंतर पुढचं शीत जल मत्स्य संशोधन संचालनालय. शीत जल म्हणजे काय तर कोल्ड वॉटर फिशरीज रिसर्च डायरेक्टरेट. संचालनालय म्हणजे काय तर डायरेक्टरेट. तर हे कुठे मित्रांनो तर नैनिताल आपल्याला म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी बरोबर. त्यामुळे आपण त्याला कोल्ड वॉटर म्हणतो कोल्ड वॉटर फिशरीज. लक्षात. नंतर पुढचं तुमचं सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. आपण बघा एमपेडा आता तुम्हाला एमपेडा तर एमपेडा म्हणजे तुमचं सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण. त्याचं हेडक्वार्टर कुठे तर कोचीला. आता तुम्हाला या ठिकाणी मात्र ते खबर असेल की एमपेडाची स्थापना काय तुम्हाला मला ट्रिक देखील सांगितलं होतं. एमपेडा आधी येतं की अपेडा आधी येतं. एमपेडा आपल्याला 1972 मी सांगून टाकतो तुम्हाला 1972 24 ऑगस्ट 1972 तुम्हाला ट्रिक सांगितली होती. 24चा पाण्यामध्ये 72 येतं बघा 24 ते 72. चलो तर भारतीय मत्स्य संरक्षण संस्था. ठीक आहे. तर फिशरीज सर्वे इन्स्टिट्यूट कुठे आहे तर मुंबईला लक्षात घ्या. त्याच्यात किंवा लक्षात घ्या म्हणजे काय मत्स्य सर्वेक्षण कुठे होतं तर मुंबईला होतं. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था म्हणजे काय मत्स्य शिक्षण कुठे होतं तर ते देखील मुंबईला होतं. म्हणजे बघा मत्स्य सर्वेक्षण आणि शिक्षण म्हणजे बघा क्षण दोन्ही आपण कुठे अनुभवतो मुंबईला जाऊन अनुभवतो. एकदम त्या नाही का ते कुठल्या चौपटीवर आपण जाऊन चांगले क्षण अनुभवतो असं लक्षात ठेवा. सर्वेक्षण आणि शिक्षण कुठे मुंबईला आहे. एमपेडामध्ये सांगितलं होतं कोचीला आहे. नंतर शीतजल कोल्ड वॉटर कुठे नाही तर आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी कोची कुठं शीतजल तर नाही लक्षात द्या. नंतर अंतर्गत मत्स्य संशोधन कुठे तर बराकपूर. नंतर मत्स्य तंत्रज्ञान कुठे कोचीला सगळ्या टेक्नॉलॉजी बाबतीमध्ये केरळ पुढे असं लक्षात ठेवा. नंतर फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर कुठे भुवनेश्वर. नंतर ब्रॅकिश वॉटर कुठे चेन्नई. ठीक आहे. नंतर सागरी मत्स्य संशोधन संस्था कुठे तर कोची आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड कुठे तर हैदराबाद. तर आलं लक्षात. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तुमच्या मत्स्याच्या बाबतीमध्ये. तर या ठिकाणी फिशरीज हा टॉपिक आपला संपतोय. त्या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. सुरुवात करूया कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री. तर 20वी आपण पशुधनाचा विचार केला तर 20वी पशुधन कधी झाली 2019-20ला आपण आणि 2 वर्ष पाहिजे बघा पशुधन म्हणजे आपण आकडेवारी पाहिली होती ना सगळे पूर्ण टेबल. तर त्यानुसार भारतामध्ये एकूण पोल्ट्री किती जवळपास तर 851.8 दशलक्ष एवढी आहे जवळपास. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कसं विचारतात तर प्रति व्यक्ती किती अंडी उपलब्ध आहे भारतामध्ये तर जवळपास 95 अंडी उपलब्ध आहेत भारतामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष. लक्षात घ्या वर्षभराला प्रति व्यक्तीला म्हणजे किती अंडी भेटू शकतात 95 म्हणजे भेटतात कधी गोष्ट वेगळी तर ती भेटू शकतात कसं टोटल अंड्यांचं प्रोडक्शन भागिले पॉप्युलेशन करायचं त्या हिशोबाने. नंतर भारताची क्रमवारी बघा कशी आहे. रँक जर विचार केला तर भारताचा अंडी उत्पादनामध्ये जगात 3रा क्रमांक लागतो किंवा 3रा. आणि जर पोल्ट्रीचं मांस आपण विचार घेतलं तर 8वा क्रमांक लागतो मांस उत्पादनामध्ये. तर दोन्ही आपले पाठ करा. अंडी उत्पादनामध्ये आपला 3रा क्रमांक जगामध्ये आणि मांस उत्पादनामध्ये 8वा क्रमांक. तर ही झाली आकडेवारी महत्त्वाची. पुन्हा सांगतो एकूण पोल्ट्रीची संख्या किती ठीक आहे म्हणजे कोंबडी मिळून 851.8 दशलक्ष. कोटीच्या भाषेत विचार केला तर आपण तो किती होतो जवळपास तर तो होतो जवळपास मित्रांनो किती 85.1 कोटी. नंतर प्रति व्यक्ती अंडी किती उपलब्ध आहे 95. ठीक आहे. नंतर क्रमवारीचा विचार केला तर अंड्यामध्ये 3रा क्रमांक आहे आणि मांस उत्पादनामध्ये 8वा क्रमांक आहे. हे होतं आपलं कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेतोय आपला तो म्हणजे तो फॉरेस्ट्री अर्थात वनीकरण. तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नावाची महत्त्वाची संस्था तुम्हाला माहिती पाहिजे. तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही काय करते दर 2 वर्षांनी भारतामधील वन किती आहे हे चेक करते त्याचा अहवाल बनवते. तर त्याला म्हणतात स्टेट ऑफ इंडिया फॉरेस्ट रिपोर्ट असं त्याचं अहवालाचं नाव आहे. तर भारत वनस्थिती अहवाल त्यालाच इंग्लिशमध्ये स्टेट ऑफ इंडिया फॉरेस्ट रिपोर्ट असं त्याला म्हणतात. आता लेटेस्ट वाला जर आपण विचार केला तर 2021 आपल्याकडे अवेलेबल
ज्यावेळेस आपण बुक बनवलं त्यावेळेस 2021 आपल्याकडे अवेलेबल होता आणि आता आपण लेक्चर रेकॉर्ड करत असताना लक्षात घ्या लेटेस्ट वाला 2024 देखील रिलीज झालेला आहे बरोबर. तर त्याच्यामुळे आपण ते आपल्याला विचारताना शक्यतो बरेच आकडेवारी विचारतात तर देखील आपण ज्यावेळेस करंट अफेअर रिलेटेड इकॉनॉमिकचे काही टॉपिक येणार आहे ते नंतर घेणार लगेच नाही. तर एक्झामच्या आधी आपण हार्डली 1 महिना घेऊया कारण कसं तर करंट अफेअर्स एकदाच आपण घेतले की तुमचं ती वय देऊन जाईल. तर आपण त्याच्यामध्ये लेटेस्ट वाले जे आकडेवारी आहे ते पण घेऊया. तर 24 वाले आपण लेटेस्ट नंतर घेणार आहोत. सध्या ही आकडेवारी तुम्हाला महत्त्वाची एकदम म्हणजे विचारल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. कुठली तर 2021 आकडेवारी. आता हा जो रिपोर्ट आहे तुम्हाला माहिती पाहिजे पहिला आता 1987 ला. तर पहिला रिपोर्ट कधी आला 1987 ला आणि दर 2 वर्षांनी हा रिपोर्ट पब्लिश करतात. ठीक आहे. तर पुन्हा सांगतो फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया दर 2 वर्षांनी रिपोर्ट काढते. पहिले कधी आला 1987 ला. ठीक आहे. तर आता याच्यानुसार भारतामधील वनांचं प्रमाण किती आहे तर ते तुम्हाला पाठ करून ठेवायचं. तर टोटल जर आपण विचार केला वन आणि वृक्ष तर ते टोटल मिळून 24.62%. म्हणजे समजा 100% एवढे जर लँड आहे त्याचा विचार केला तर 100%पैकी 24.62% लँडवर म्हणजे ह्या जमिनीवर भारतामध्ये काय तर वन आणि वृक्षांचं आच्छादन आहे. तर याच्यामध्ये पुन्हा आपण सब क्लासिफाय करू शकतो. वन किती आहेत वन आहेत म्हणजे 21.71%. वन म्हणजे काय तर फॉरेस्ट कव्हर इंग्लिशमध्ये तर फॉरेस्ट कव्हर म्हणा आणि वृक्षांचं आच्छादन म्हणजे काय तर ट्री कव्हर लक्षात घ्या. तुम्ही लिहून ठेवू शकता इंग्लिशमध्ये तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर वृक्ष आच्छादन म्हणजे ट्री कव्हर आणि वन आच्छादन म्हणजे फॉरेस्ट कव्हर. फॉरेस्ट कव्हर ऑब्विसली मी जास्त असतात कारण जंगल जास्त प्रमाण मोठं तर 21.71% आणि वृक्ष आच्छादन त्यांचं प्रमाण किती आहे तर 2.91% लक्षात घ्या. हे दोन्ही आकडेवारी पाठ करून ठेवा. तुम्हाला त्या ठिकाणी चुकू शकता तुम्हाला डिटेल आकडेवारी माहिती पाहिजे 21.71 आणि इकडे 2.91% आणि दोघांची बेरीज आपण केली तर ती जवळपास किती येते तर ती 24.62. ठीक आहे. आता सगळ्याधिक प्रमाण कुठे सगळ्याधिक आच्छादन कुठे तर तुम्हाला असं विचारलं ऍब्सोल्यूट एरियाच्या भाषेमध्ये तर सगळ्याधिक आच्छादन कुठे भारतामध्ये तर एमपी मध्ये. तर बघा एमपी मोठं स्टेट आहे ना त्याच्यामुळे एमपी मध्ये मोठं आहे आणि त्या ठिकाणी झाडं पण जास्त आहे त्याच्यामुळे झाडं आणि जंगलं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मोठं आच्छादन आहे. तर वनांचा आच्छादन विचार करा टोटल तर ते तुमचं मध्य प्रदेशमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो अरुणाचलचा आणि तिसरा क्रमांक लागतो तो तुमचा छत्तीसगडचा. तर कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही तर तुम्ही मॅथ लक्षात ठेवा. मॅथबुक माहिती आहे ॲपलचा तसं एम फॉर एम मध्य प्रदेश ए फॉर अरुणाचल प्रदेश सी फॉर छत्तीसगड. फक्त एमच्या जागी तुम्ही दुसरं काय म्हणू नका म्हणजे मेघालय मित्र म्हणू नका तर एमपी लक्षात ठेवा. त्या ठिकाणी हे फॉर अरुणाचल या ठिकाणी तुम्ही अरुणाचलच्या तुम्ही आसाम किंवा आंध्र प्रदेश म्हणू नका तर अरुणाचल हे तुम्हाला तुम्ही सांगून ठेवता आणि सी वरनं छत्तीसगड लक्षात घ्या. त्या ठिकाणी चंदीगड वगैरे काय दुसरं काय म्हणू नका ठिकाणी छत्तीसगड आहे. ठीक आहे. तर चलो पुढचं आहे ते म्हणजे तुमचं सगळ्याधिक प्रमाण. आता प्रमाण म्हणजे काय तर की त्या राज्याचा जो एरिया आहे ना तर राज्याच्या एरियापैकी त्या ठिकाणी किती फॉरेस्ट म्हणतो आपण त्यांचं प्रमाण आहे याचा जर आपण विचार केला तर तो पडतो तुम्ही पर्सेंटेजमध्ये. म्हणजे समजा 100% आपण एरिया कन्सिडर केला राज्याचा तर त्यापैकी किती टक्के एरियावर तुमचं वनांचं आच्छादन आहे किंवा फॉरेस्ट कव्हर आहे तर त्याला आपण म्हणतो प्रमाणाच्या भाषेमध्ये. सगळ्यात कुठे त्याला शब्द मिझोरममध्ये म्हणजे त्यांची 100% जमीन असेल तर 85% जवळपास त्यांच्याकडे झाडे जोडपायचे सगळे म्हणजे फॉरेस्ट आहे मिझोरममध्ये. दुसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशचा. मध्य प्रदेशमध्ये जवळपास 79.3 क्रमांक लागतो म्हणजे टक्केवारी आहे दुसऱ्या क्रमांकावर. मेघालयमध्ये 76% आहे मणिपूरमध्ये 74.3 आहे आणि नागालँडमध्ये 73.9 आहे. ठीक आहे. तर पहिले तुमचं मिझोरम दुसरा आहे मध्य प्रदेश तिसरा आहे मेघालय नंतर मणिपूर नागालँड. ॲटलीस्ट पहिले 3 तरी लक्षात ठेवा मिझोरम मध्य प्रदेश आणि मेघालय. ठीक आहे. चलो आता पुढचं आहे याच्या संदर्भात काही योजना म्हणजे काय फॉरेस्ट संदर्भात आपल्याला काही महत्त्वाची योजना पाहिजे तर ते आपण पाहूया. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम तर 2000 सालचा कार्यक्रम आहे. राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम म्हणजे काय वनीकरण म्हणजे काय तर अफॉरेस्टेशन लक्षात घ्या. त्याला अफॉरेस्टेशन म्हणतात. राष्ट्रीय म्हणजे नॅशनल अफॉरेस्टेशन म्हणजे झाडे लावणं तर अफॉरेस्टेशन म्हणतो. तुम्हाला इंग्लिश बेसिक माहिती असेल ना बघा अफॉरेस्टेशन म्हणजे काय एखादी गोष्ट लावणे आणि त्याच्या उलटे शब्द असतं डिफॉरेस्टेशन म्हणजे काय वृक्षांची तोड करणे. तर त्याप्रमाणे ए फॉरेस्टेशन लक्षात ठेवा. नंतर पी आहे तुमचं कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम ते कधी याचं 2000 साली होतं. ठीक आहे. आणि मंत्रालय कुठली तर ऑब्वियसली पर्यावरण वन हवामान मंत्रालय असतात ते कॉमर्स लक्षात राहील. उद्दिष्ट काय तर वनीकरण करणं म्हणजे फॉरेस्टेशन वाढवणं. पुढचं आहे तुमच्या वाळवंटीकरणाचा सामना करण्यासाठी राष्ट्रपती कार्यक्रम म्हणजे काय बघा नॅशनल ॲक्शन प्लॅन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन असं आहे. कॉम्बॅट करणं म्हणजे काय एखाद्या गोष्टीचा सामना करणं. नॅशनल ॲक्शन प्लॅन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन असं फुल फॉर्म आहे. जो वाळवंटीकरणाचा सामना करण्यासाठी राष्ट्रपती कार्यक्रम कधी आला 2001 साली. मंत्रालय सेम लक्षात ठेवा त्या लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त या लक्षात ठेवा राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम कधीचा 2000चा आहे. वाळवंटीकरण म्हटलं 2001चा आहे. नंतर राष्ट्रीय हरित भारत अभियान कधीचा आहे लेटेस्ट 2014 म्हणजे काय नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडिया तर हे 2014चं मिशन आहे. आणि नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज नावाचा एक प्रोग्राम होता लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जवळपास भरपूर सारे घटक होते त्याच्यामध्ये सस्टेनेबल ॲग्रिकल्चर होतं सोलर रिलेटेड होतं असे भरपूर सारे प्रोग्राम होते. यासाठी आपण शाश्वत विकासाचा चॅप्टर बघा त्याच्यामध्ये आपण टेबल फॉरवर्डमध्ये पाहिले शाश्वत विकासाच्या चॅप्टरमध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी बाकीचे एनपीसीचे वेगवेगळे घटक असतात आपण त्या ठिकाणी पाहिले. तर एनपीसीचे आपण कधी आलं 2008च्या आसपास नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज तर हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक होते. तर हा नॅशनल मिशन ऑन ग्रीन इंडियाचं नेमकं उद्दिष्ट काय तर वनांचं आच्छादन वाढायचं पुनर्संचयन करणं त्यांचं वर्धन करणं म्हणजे वाढ करणं. नंतर एकूण वनांचं आच्छादन बघा किती वाढायचे तरी 5 दशलक्ष हेक्टर वाढायचे आणि ऑलरेडी 5 दशलक्ष हेक्टर ना त्याची क्वालिटी वाढायची म्हणजे बघा 5 दशलक्ष हेक्टर नवीन आपल्याला वन उभारायचे त्याचं वाढवायचे आणि 5 दशलक्ष हेक्टर काय करायचे जे ऑलरेडी वन आहे त्यांची क्वालिटी वाढवायची लक्षात घ्या. 5 + 10 10 करायचे म्हणजे टोटल किती झाले 10 आणि तिसऱ्या लाईनमध्ये दिलेला होता शेवटच्या एकूण दशलक्ष जमिनीची व्याप्तीची आपण त्याच्यामध्ये स्कोप ठेवलेला आहे 5 + 5 आलं लक्षात. पुढचे कॅम्पा मध्ये लक्षात एक प्रकारचा फंड आहे राईट. कॅम्पा म्हणजे एक प्रकारचं कसं असतं सेंट्रल एफॉरेस्टेशन फंड आहे म्हणजे कधी होतं कधी आपल्या प्रोजेक्ट एखादी कंपनीने प्रोजेक्ट आणला त्या ठिकाणी समजा झाडे तोडायची गरज पडलेली असेल तर त्या कंपनीने काय करायचं तर त्यामध्ये नुकसान भरपाई द्यायची राईट. आणि तो पैसा पण ठेवला जातो तर कॅम्पमध्ये ठेवला जातो एक प्रकारचा तो फंड आहे. तर C1 नावाचा फंड येतो सेंट्रल एफॉरेस्टेशन फंड आहे. तर ही 2016 मध्ये स्कीम आणली होती आणि याच्यामध्ये पैसा वाटपचं कसं असतं मित्रांनो
तर जो पैसा मिळाला त्याच्यामध्ये सीएम मध्ये त्यापैकी 90% पैसा राज्यांना वाटला जातो आणि 10% पैसा कोणाला भेटतो तर केंद्र सरकारला भेटतो. 90% कोणाला भेटतो राज्यांना, 10% केंद्रांना भेटतो. राईट. नंतर पुढचं तुमचं सीएम म्हणजे हा तो सेंट्रल एफॉरेस्टेशन फंड. त्याच्यामध्ये कसं आहे जीविताच्या वापरकर्त्यांकडून पर्यावरणीय नुकसान भरपाई समाविष्ट. म्हणजे काय, जो कोणी त्या ठिकाणी प्रोजेक्ट आणतोय त्यांनी जे काही झाडं वगैरे तोडले त्याबद्दल जे काही नुकसान भरपाई असेल त्याला त्या फंडमध्ये जमा करावी लागते. अशा प्रकारे कॅम्प फंड आहे. आणि कॅम्प संदर्भात नियम कधी आणले आपण 2018 मध्ये आणले. म्हणजे बघा कॅम्प फंड आलाय कधी ती स्कीम वगैरे काय 2016 ची स्कीम आणि फंड कधी आणलाय 2 वर्षांनी 18 साली आणलाय. तर कॅम्प कसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही 16 वर्ष झाले की तुम्ही कॅम्प करायला फिरता बघा भरपूर ठिकाणी. असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही कॅम्प वगैरे करता वेगवेगळ्या गोष्टीसाठी NSSचे कॅम्प किंवा एखादी NGOचे कॅम्प तुमची नुकती 10वी झालेली असेल तुम्ही कॅम्प करता, तुम्ही कॉलेजमध्ये गेलेले असेल लोक असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग तुम्ही 18 वर्ष काय करता त्याचे नियम वगैरे बनवता असं पण करू शकता तुम्ही. त्या अंगाने तुम्ही लक्षात ठेवा 16 आणि 18. पुढची स्कीम आहे ती म्हणजे महाराष्ट्राची संत तुकाराम वनग्राम योजना. तर 2006 ची स्कीम होती वनग्राम. तर वने आणि वन्यजीव यांच्याबद्दल जागरूकता म्हणजे अवेअरनेस तयार करण्यासाठी ही स्कीम आणली होती संत तुकाराम वनग्राम योजना. त्याच्यामध्ये काय होतं बेकायदेशीर वृक्षतोड योजना संरक्षण देणे. ठीक आहे. तरी हे तुमचं मित्रांनो कुठलं फॉरेस्ट्री. तर त्या ठिकाणी आपलं पोल्ट्री आणि आपलं फॉरेस्ट्री या दोन्ही टॉपिक आपण कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. त्या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.